तर शिवसेनेबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय। शिवसेना कोणीही संपवू शकत नाही, ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना ठाकरे ब्रँडची गरज लागते। या महामुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर हा हल्लाबोल केलाय। चिन्ह चोरलं तरी लोकांचं प्रेम हे कायम असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। मात्र शिवसेना कुणीही संपवू शकत नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी या महामुलाखतीत केलंय। इतकंच नाही तर ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना ठाकरे ब्रँडची गरज लागते असं म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला। इतकंच नाही तर ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। जो ब्रँड आहे ठाकरेंचा शिवसेना, तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही। आपलं चिन्ह आपल्याकडे नाही। म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे। हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे। पक्ष नाही, चिन्ह नाही, तरी फक्त या ठाकरे या नावावर तुमचा संघर्ष सुरू आहे। ठाकरे ह्या नावावरती नाही, ठाकरे संघर्ष करतायत। ठाकरे संघर्ष करतायत, त्याच्यामुळे आमचं नाव तर कोणी चोरू शकत नाही। पण तो तेही चोरण्याचा प्रयत्न होईल। आणि समजा चिन्ह किंवा इतर काही चोरतील, लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार? तो खोक्यातनं नाही ना विकला जात। पण जेव्हा पक्ष चिन्ह जेव्हा चोरलं तेव्हा काही लोकांनी मातोश्रीवरती सुद्धा हक्क सांगण्याचा प्रयत्न केला। आता आम्हाला मातोश्री ही द्या, ठीक आहे, आता आम्हाला ठाकरे नाव ही द्या। त्यांच्या मातोश्रीचा अपमान आहे। होय, जे स्वतःच्या मातोश्रीला मानत नाही। हो, ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच। याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे। हा, लोकशाही स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत। देवा म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव? जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत। आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात।